हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत ऑल फार्मसीच्या ज्या ऑनगोईंग वॅकन्सी आहेत. म्हणजे मित्रांनो, अशा कोणत्या कोणत्या वॅकन्सीज आहेत तर त्यांचे नोटिफिकेशन आलेले आहेत आणि त्यांची लास्ट डेट पण गेलेली नाहीये. म्हणजे तुम्हाला आता जर ऍप्लिकेशन करायचं असेल तर त्या वॅकन्सीचं तुम्ही ऍप्लिकेशन लगेच करू शकता. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आर.डी. फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज असतात, सेंट्रलची असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटची वॅकन्सी असेल, त्या सर्वांची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटत असते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अशा कोणत्या वॅकन्सीज आहेत जे सध्याला चालू आहे, ज्याचं ऍप्लिकेशन तुम्ही आता करू शकता, अशा सर्व वॅकन्सी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. इथे बघू शकता फार्मसीची वॅकन्सी 2024. आता लगेच ऍप्लिकेशन तुम्ही या वॅकन्सीसाठी करू शकता. तर मित्रांनो, याच्यामध्ये मी दोन कॅटेगरी केलेले आहेत, ज्यामध्ये मित्रांनो एक असणार आहे परमनंट वॅकन्सी, म्हणजे गव्हर्नमेंटची जे परमनंट वॅकन्सी असणार आहे, आणि मित्रांनो एक जे कॅटेगरी असणार आहे ती असणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. तर पहिल्यांदा आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो डिस्कस करणार आहे ज्या परमनंट फार्मसिस्टच्या वॅकन्सी असणार आहेत, जे की गव्हर्नमेंटमध्ये. तर मित्रांनो, इथे बघा, जी पहिली वॅकन्सी आहे ती आहे ITBP ची. तर मित्रांनो, ITBP ची जी वॅकन्सी नोटिफिकेशन आहे ते ऑलरेडी सेपरेट व्हिडिओ याच्यावर बनवलेला आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल, फीस किती असणार आहे ऍप्लिकेशनची, या सर्व गोष्टी ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. पण मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट मध्ये सांगणार की याच्यामध्ये किती पोस्ट आहेत, ऍप्लिकेशन स्टार्ट ऑलरेडी झालेली आहेत आणि याची लास्ट डेट काय असणार आहे, राईट. तर मित्रांनो, ITBP मध्ये टोटल फार्मसीच्या पोस्ट किती असणार आहेत, याच्यामध्ये 5 वॅकन्सी फार्मसीच्या आहेत. आणि मित्रांनो, ह्याची स्टार्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन, तर ऍप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. तर तुम्ही आता लगेच ऍप्लिकेशन करू शकता, अप्लाय करू शकता या वॅकन्सीसाठी. मित्रांनो, महत्वाचं म्हणजे इथे तुम्ही बघू शकता लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन. तर मित्रांनो, लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन काय असणार आहे ITBP फार्मासिस्ट वॅकन्सीसाठी, तर मित्रांनो ती असणार आहे 28 जुलै 2024. म्हणजे आज 25 जुलै आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इथे 3 दिवस आणखी राहिलेले आहेत. तर तुम्ही आतापर्यंत जर ऍप्लिकेशन फॉर्म फिल केलेला नसेल तर मित्रांनो लवकरच करून घ्या. कधी कधी काय असतं मित्रांनो, कमी वॅकन्सी असल्या तर तिथे ऍप्लिकेशन फॉर्म पण कमी येतात. त्यासाठी मित्रांनो तुम्ही अप्लाय करा. आणि मित्रांनो, या वॅकन्सीसाठी 2 फेज मध्ये एक्झाम होणार आहे. एक फिजिकल फिटनेस रिलेटेड एक्झाम असते आणि नंतर मित्रांनो थेरॅटिकल असते, त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल टेक्निकलचा सिलेबस असतो. तर मित्रांनो, हे ITBP आपण परमनंट वॅकन्सी डिस्कस केली. तर हे मित्रांनो दुसरं जे महत्वाची परमनंट वॅकन्सी आलेली आहे ती कुठली असणार आहे, ती आहे जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च इथून आलेली. हा नोटिफिकेशन पण मित्रांनो मी आपल्या युट्यूब चॅनलवर डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. आणि मित्रांनो, याच्यामध्ये ऑनगोईंग मध्ये पण हा आपण डिस्कस करतोय. तर मित्रांनो, जवाहरलाल इन्स्टिट्यूट मध्ये टोटल फार्मसीच्या परमनंट पोस्ट किती असणार आहेत, तर मित्रांनो 7 वॅकन्सी याच्यामध्ये असणार आहेत. तर मित्रांनो, ह्याचे ऍप्लिकेशन स्टार्ट कधी झाले, तर मित्रांनो हा ऍप्लिकेशन स्टार्ट ऑलरेडी झालेले आहेत. तर मित्रांनो, याची जर लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन काय असणार आहे या वॅकन्सीसाठी, तर ती असणार आहे 19 ऑगस्ट 2024. तर ही या वॅकन्सीची मित्रांनो लास्ट डेट असणार आहे. या डेट पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म करू शकता. तुम्ही मित्रांनो फार्मसीची जर तयारी करत असाल तर ज्या काही वॅकन्सी रेग्युलर येत आहेत तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देतोय, पण तुम्ही मित्रांनो एक्झाम पण नक्की देत जा, कारण यामध्ये तुम्हाला समजणार आहे की कशा टाईपचे क्वेश्चन असणार आहेत. आणि मित्रांनो, तुमची तयारी जर व्यवस्थित असेल तर मॅटर नाही करत की एक वॅकन्सी आहे, 7 आहे की 100 वॅकन्सी आहेत. तुमचं एक जरी असेल, तुमची तयारी असेल, तर तुमचं तिथे सिलेक्शन नक्की होणार आहे. तर याची लास्ट डेट काय आहे, 19 ऑगस्ट 2024. याच्या आधी याचा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरून घ्या. नंतर मित्रांनो, थर्ड जे परमनंट वॅकन्सी असणार आहे ऑनगोईंग मधली, तर ती आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स. तर मित्रांनो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स मध्ये पण परमनंट फार्मसीची वॅकन्सी आहे. तर हे पण डिटेल डिस्कशन आपण ऑलरेडी केलेलं आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये बघू शकता, तर याच्यामध्ये फक्त एक फार्मासिस्ट पोस्ट असणार आहे. आणि मित्रांनो, ह्याचं ऍप्लिकेशन जर तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही आता लगेचच ऍप्लिकेशन करू शकता, कारण ऍप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालेत. आणि मित्रांनो, महत्वाचं म्हणजे ह्याचं लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन काय असणार आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल हेल्थ अँड न्यूरोसायन्स मधल्या फार्मासिस्ट वॅकन्सीचा, तर तो असणार आहे मित्रांनो 17 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही
ऍप्लिकेशन करू शकता. तर मित्रांनो हे ऑनगोईंग ज्या वॅकन्सीज आहेत तर त्यामध्ये मित्रांनो परमनंट वॅकन्सीमध्ये 3 वॅकन्सीज आहेत. ITBP ही जवाहरलाल इन्स्टिट्यूट वाली आणि मित्रांनो थर्ड आहे मेंटल हेल्थ नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये. तर या 3 परमनंट वॅकन्सीज आहेत ज्या की जुलैमध्ये आलेल्या आहेत आणि त्याचा डिटेल व्हिडिओ सेपरेट पण आपण बनवलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आता सेकंड पार्ट जसं मी सांगितलं तुम्हाला जे की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. तर मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ज्या फार्मसिस्टच्या वॅकन्सी आहेत त्याच्यामध्ये पहिली जी आहे मित्रांनो डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च. तर मित्रांनो डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च म्हणजे टोटल कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर वॅकन्सी किती आहेत 19 वॅकन्सी आलेल्या आहेत. आणि मित्रांनो ह्याचं ऍप्लिकेशन स्टार्ट डेट ऑलरेडी झाली, म्हणजे तुम्हाला जर ऍप्लिकेशन या कॉन्ट्रॅक्ट बेसिस वॅकन्सीसाठी करायचं असेल तर तुम्ही लगेचच ऍप्लिकेशन करू शकता. आणि मित्रांनो ह्याची लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन काय असणार आहे 31 जुलै 2024. तर ही असणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी लास्ट डेट ऍप्लिकेशनची. नंतरची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची वॅकन्सी आहे मित्रांनो नागपूर महानगरपालिकेमध्ये. तर मित्रांनो हे पण आपण डिटेल नोटिफिकेशन ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. तर याच्यामध्ये टोटल पोस्ट किती असणार आहेत मित्रांनो याच्यामध्ये 2 वॅकन्सीज आहेत. तर मित्रांनो ह्याच्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तर ऑलरेडी ऍप्लिकेशन स्टार्ट डेट झालेली आहे, तुम्ही लगेचच ऍप्लिकेशन करू शकता. आणि मित्रांनो ह्याच्या लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन काय असणार आहे ती असणार आहे 29 जुलै 2024. म्हणजे आज 25 तारीख आहे तर तुमच्याकडे 4 दिवस या ऍप्लिकेशनसाठी आहे. तर तुम्ही डिटेल नोटिफिकेशन बघा आणि लगेचच ऍप्लिकेशन करा. तर मित्रांनो याच्यामध्ये ज्या ऑनगोईंग वॅकन्सी ज्या की ऍप्लिकेशन तुम्ही लगेच करू शकता अशा मी टोटल वॅकन्सी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कारण आपल्या खूप साऱ्या स्टुडंटला कन्फ्युजन होत आहे की सर कोणत्या वॅकन्सीची लास्ट डेट जात आहे किंवा कोणती परमनंट आहे किंवा ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. तर हे कन्फ्युजन न व्हावं म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याच्यामध्ये व्यवस्थित सांगले की कोणत्या कोणत्या वॅकन्सीचं तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. आणि मित्रांनो असेच व्हिडिओ मी मंथ वाईज घेऊन येणार आहे तुमच्यासाठी व्यवस्थित तुम्हाला माहिती हो की कुठे वॅकन्सी चालू आहे यासाठी. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सर्व फार्मासिस्ट सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मित्रांनो तुम्हाला काही डाऊट असतील कमेंट करा. थँक्यू.